नमस्कार मैत्रिणींनो, सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत VHND ग्राम आरोग्य पोषण दिवसाचे प्रोसिडिंग. तर माझं जे VHND असते, ग्राम आरोग्य पोषण दिवस असते, ते महिन्यातील तिसरा सोमवार असते. तर तिसरा सोमवार 17/3/2025 आहे. त्या दिवशी माझं VHND ग्राम आरोग्य पोषण दिवस आहे. पण त्याआधीच मी प्रोसिडिंग लिहिलेले आहे, कारण त्यानंतर 17 तारखेलाच मीटिंगसुद्धा असू शकते आमची मार्चेंडिंग असल्यामुळे. तर प्रोसिडिंग आधीच लिहून घेतलेले आहे आणि लसीकरणाच्या दिवशी मग फक्त सह्याच घ्यायचे राहणार. तसंही आपण आधीच प्रोसिडिंग लिहून घेत असतो मीटिंगचे. तर आधीच प्रोसिडिंग लिहून घेतलेले आहे, तारीख पण लिहून घेतलेली आहे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तर आपण जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी आज दिनांक 17/3/2025 रोजी अंगणवाडी खरवी मांडवगड येथे VHND ग्राम आरोग्य पोषण दिन व लसीकरण सत्र घेण्यात आले. सत्राला सर्व गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी, मुलं मुली, पात्र जोडपी, आजारी रुग्ण, BP शुगर रुग्ण व गावातील इतर महिला व पुरुषांना बोलावून सत्र पूर्ण करण्यात आले. सत्र झाल्यावर आलेल्या सर्वांना खालीलप्रमाणे समुपदेशनाला सुरुवात करण्यात आली. गरोदर माताची वजन, उंची, BP शुगर, HB, OT, पोटावरून तपासणी, धनुर्वाताचे इंजेक्शन, आयरन, फॉलिक ॲसिड व कॅल्शियमच्या गोळ्या, जंतुनाशक गोळ्या इत्यादी सेवा गरोदर मातांना देण्यात आल्या. लहान बाळांना वयानुसार लसीकरण करण्यात आले आणि मातांना त्याविषयी माहिती देण्यात आली. या लसीमुळे बाळाला ताप येऊ शकतो. घाबरून न जाता बाळाला पॅरासिटामॉलची गोळीचे 5 भाग करून त्यापैकी 1 भाग बारीक करून आईच्या दुधात घ्यावा. तर अशा प्रकारे आपलं जे लसीकरण सत्र आहे त्यामध्ये आपण जे आपले लाभार्थी, पात्र लाभार्थी आहे, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुली, BP रुग्ण, पात्र जोडपी, त्यांना आपण बोलावतो आणि आपले जे सत्र आहे ते पूर्ण करतो. आणि त्यांना काय काय सेवा दिल्या जातात, तर गरोदर मातेची पोटावरून तपासणी, तिला इंजेक्शन, TDचे इंजेक्शन, तिला गोळ्या, आयरन, फॉलिक ॲसिडच्या, कॅल्शियमच्या, तिचे BP शुगर तपासणी, तिची वजन उंची घेणे, या सर्व सेवा आपण आपल्या सत्रामध्ये तिला देत असतो. त्यानंतर आपले जे बच्चू असतात, छोटे बच्चू, त्यांना आपण लसीकरण करत असतो. म्हणजे वयानुसार कोणाचा BCG असेल, कोणाचा पेंटा असेल, कोणाचं गोवर असेल, कोणाचं बूस्टर असेल, DPT बूस्टर. तर हे सर्व लसीकरण झाल्यानंतर आपण मातांना हे सांगत असतो की बाळाला या लसीमुळे ताप येऊ शकते, तर घाबरून जायचं नाही. कारण पहिला जर पेंटा वगैरे असेल, BCG असेल, तर बाळाला ताप आला तर माता घाबरू शकते. तर अशा वेळी आपण मातांना सांगतो की घाबरायचं नाही. आणि जी गोळी त्या गोळीचे 5 भाग करायचे. जे पॅरासिटामॉल गोळी दिली जाते त्या गोळीचे 5 भाग करायचे आणि त्याच्या 1 भाग आईच्या दुधामध्ये बारीक करून बाळाला द्यायचा. त्याच्यानंतर जे इंजेक्शन आहे तर दिलेल्या जागी गाठ पण येऊ शकते. तर ती जी जागा आहे ती ओल्या रुमालाने शेकून घ्या. यामुळे बाळाची जी वेदना आहे ती कमी होईल आणि त्या थंड पाण्याच्या पट्ट्या पण त्याच्यावर जर ठेवल्या तर ती गाठ कमी होणार, अशी आपण मातेला सांगत असतो. अशा प्रकारचं आपलं जे VHND आहे दर महिन्याला जे असते, तर आपलं हे रुटीनची सगळी माहिती आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण माहिती देत असतो, महिलांना समुपदेशन करतो. तर ते आपण समोर बघूच की आपण या महिन्यामध्ये त्यांना कोणतं समुपदेशन करणार आहे. तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्याच अनुषंगाने आपण आजच्या जे VHND आहे, ग्राम आरोग्य पोषण दिवस आहे, तर त्यांना आपण समुपदेशन करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लसीकरणाचे 4 संदेश, जे आपण मातांना दर महिन्याला सांगत असतो. तर बाळाला कोणती लस दिली व कोणत्या आजारापासून बाळाचे संरक्षण करत आहे, ते आपण मातांना सांगत असतो की बाळाला कोणती लस दिली. जसं की उदाहरणार्थ BCG दिली तर ती BCG आहे ती बाळाचं क्षयरोगापासून संरक्षण करते. आणि पुढील लसीकरणासाठी कधी आणि कुठे यायचं, तर आपलं जे लसीकरण आहे तर माझं लसीकरण असते दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी आणि ते नेहमी अंगणवाडीमध्येच असते. तर हे आपल्या सर्व लाभार्थ्यांना माहीतच असते. त्यानंतर कोणते किरकोळ दुष्परिणाम होतात आणि त्याची हाताळणी कशी करायची. किरकोळ दुष्परिणाम म्हणजे बाळाला ताप येऊ शकते, गाठ पकडू शकते, हे किरकोळ दुष्परिणाम आहे. आणि त्याची हाताळणी आपण सांगत असतो की बाळाला ताप आला तर त्याला PCM गोळी द्यायची. त्याचे भाग 5 करायचे. 1 भाग आईच्या दुधामध्ये बारीक करून द्यायचा. त्याचबरोबर गाठ जर आली तर त्याला ओल्या कपड्याने शेकायचं आणि त्याच्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या. त्याच्यानंतर लसीकरण कार्ड आहे हे सांभाळून ठेवायचं आणि पुढील लसीकरणाला येताना हे कार्ड जे आहे लसीकरणाचं ते सोबत घेऊन यायचं. हे अतिशय 4 महत्त्वाचे संदेश आपण मातांना देत असतो आपल्या VHND दिवसमध्ये.
त्यानंतर मैत्रिणींनो, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. तर उन्हाळ्याच्या या अनुषंगाने आपल्याला माता आहे जे आपल्या, तर त्यांना आपल्याला समुपदेशन करायचं आहे ते की उन्हाळ्यामध्ये त्यांनी आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे, कोणकोणते खबरदारी घेतली पाहिजे. तर भरपूर पाणी पिले पाहिजे, कारण उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याची जी कमतरता आहे ती दिवसभर पाणी प्यावे म्हणजे ती टिकून राहणार. आपल्या शरीरातलं जे पाणी आहे ते निघून जाते घाम आल्यामुळे, आणि त्याच्यामुळे आपल्याला पाणी दिवसभर प्यायचे आहे. उन्हाळ्यात जास्त वेळ फिरणे टाळा, म्हणजे उन्हात जास्त फिरलं समजा तर ऊन लागायची भीती असते. सकाळी 12 ते दुपारी 4 या वेळेत शक्यतो बाहेर फिरणे टाळायचे, कारण तुम्हाला खूपच काम असेल महत्त्वाचे तर तुम्ही या वेळेमध्ये जाऊ शकता, पण शक्यतो ही वेळ तुम्ही टाळायची आहे. कारण या वेळेत सूर्यकिरणी जी आहेत ते जास्त तीव्र असतात, म्हणजे 12 ते 4पर्यंत सूर्यकिरणी ही जास्त तीव्र असतात, त्यामुळे ऊन लागायचा धोका जास्त असतो या वेळेमध्ये. त्यानंतर सुती कपडे घाला. उन्हाळ्यात सुती कपडे घालावे, जेणेकरून घाम चांगला शोषला जाईल आणि त्वचा उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासापासून वाचेल. तर सुती कपडे घातल्यामुळे काय होते की जे घाम जो आहे तो शोषला जातो आणि त्याच्यामुळे ऊन लागत नाही. त्याच्यानंतर संतुलित आहार घ्या. आहारामध्ये फळे, भाज्या आणि पाणीयुक्त पदार्थाचा समावेश करा. उष्णतेपासून संरक्षण. जसं आता आहार काय घ्यायचा आहे, तर आहारामध्ये जसं की जे पदार्थ आहे, संतुलित आहार, फळे आहे, भाज्या आहे आणि पाणीयुक्त. जसे की या उन्हाळ्यामध्ये जसे टरबूज असते, डाळिंब असते, त्याच्यानंतर अंगूर असतात. हे जे फळं आहे हे रसभरीत असतात आणि हे फळे जास्तीत जास्त तुम्ही घेतले पाहिजे. जसं ऊसाचा रससुद्धा आहे. आणि त्याच्यानंतर उष्णतेपासून संरक्षण, म्हणजे उन्हात बाहेर जाताना तुम्ही टोपी घेतली पाहिजे, छत्री असली पाहिजे, सनग्लासेस असले पाहिजे, किंवा तुम्ही दुपट्टा आहे तो बांधून घेतला पाहिजे कानाला, तोंडाला. त्यामुळे जे ऊन आहे ते तुमच्या चेहऱ्याला लागणार नाही, कानाला लागणार नाही, कारण गरम जी हवा असते त्याच्यामुळे सुद्धा ऊन लागू शकते. त्यानंतर ORS आहे, लस्सी आहे, ताक आहे, हे पदार्थ शरीराच्या हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. तर तुम्हाला जर वाटलं तर ORS घ्यायचं पाण्यामध्ये, लस्सी घ्यायची, ताक आहे. ताक जर तुम्ही रोज जरी पिले तर तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि याच्यामुळे ऊन पण लागत नाही. ताक जर तुम्ही रोज घेतलं तर तुम्हाला ऊनसुद्धा लागत नाही. तर हे खूप चांगले पदार्थ आहे की ज्याच्यापासून तुमच्या शरीराची उन्हापासून काळजी म्हणजे बचाव होते. त्याच्यानंतर हलका व्यायाम करा. तर उन्हाळ्यामध्ये तर व्यायाम करणे टाळले नाही पाहिजे, कारण व्यायाम तर दररोज केला पाहिजे, पण जे व्यायाम जास्त कष्टाचे नाही आहे ते व्यायाम केले पाहिजे. त्यानंतर आहे दिवसा झोपू नका. उन्हाळ्यात दिवसा झोपणे टाळावे, कारण यामुळे आरोग्यास समस्या येऊ शकते. शक्यतो थंड आणि हवेशीर ठिकाणी राहावे, शिळे अन्न खाऊ नये. तर अशा प्रकारे जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये काळजी घेतली स्वतःची तर तुमचे आरोग्य नक्कीच चांगले राहणार. तसेच लहान मुलांची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे. लहान मुलांना जास्त उन्हात जाऊ द्यायचं नाही आहे. आणि तुम्हीसुद्धा, तुम्हाला जर अतिशय महत्त्वाचं काम नसेल तर शक्यतो तुम्ही उन्हामध्ये जाणं टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे सुती कपडे घातले पाहिजे, पांढरे कपडे घातले पाहिजे. यामुळे जे आहे उष्णता, जे घाम आहे ते शोषून घेते ते कपडे, आणि आपल्याला जास्त ऊन म्हणजे उन्हाचे चटके आहे ते जाणवत नाही. त्याच्यानंतर आपला अतिशय महत्त्वाचा विषय असतो VHND मधला आहार प्रात्यक्षिक. तर आहार प्रात्यक्षिकमध्ये यावेळेस मी तुरीचे उसळ नेणार आहे, कारण आता सध्या तुरी निघालेल्या आहेत शेतामधल्या, आणि ते जेव्हा नवीन असतात तुरी तेव्हा त्या खायला पण त्याचं उसळ खूप चविष्ट लागते. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये प्रथिने, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉलिक ॲसिड, फॉस्फरस, पोटॅशियम यासारखे अनेक पोषक तत्व असतात. आणि ही तूर सध्या ग्रामीण भागात घरोघरी उपलब्ध आहे आणि ती चवीलासुद्धा त्याचं उसळ जेव्हा नवीन असते तूर तेव्हा खूप टेस्टी लागते ती. तर त्याच्यामुळे आहार प्रात्यक्षिकमध्ये तुरीचे उसळ मी नेणार आहे. तर नेणार आहे म्हणजे आमचं व्हायचं आहे म्हणून सांगत आहे. आमचं VHND व्हायचं आहे, ते सोमवारी होणार 17 तारखेला, कारण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी आणि 2 महिन्यातून एकदाच लसीकरण असते माझ्या इथे, कारण लोकसंख्येनुसार ते लसीकरण दिलं जाते. तर अशा प्रकारे VHNDचं हे प्रोसिडिंग आहे. आणि हे जे उन्हाळ्याची जी काळजी घ्यायची आरोग्याची, ही पण माहिती अतिशय महत्त्वाची आहे. हे आपल्याला आपले जे लाभार्थी आहे त्यांना सभेमध्ये सांगायचं आहे. आणि त्यानंतर आपले जे लसीकरणाचे संदेश आहे, त्याच्यानंतर काय काळजी घ्यायची आहे मातेने बाळाची, त्याला ताप येऊ शकते, त्याला गाठ येऊ शकते,
त्याच्यानंतर आहार आहे, आहाराची पण मातेने काळजी घ्यायची आहे. जी स्तनदा माता आहे तिने दिवसातून 4 वेळा खाल्ले पाहिजे. गरोदर मातेने सुद्धा दिवसातून 4 वेळा अन्न खाल्ले पाहिजे. त्याच्यासोबतच फळेसुद्धा खाल्ले पाहिजे. त्याच्यानंतर मूळ आलेले कडधान्य खाल्ले पाहिजे. ज्या सर्व डाळी आहे, दूध आहे, गूळ आहे, शेंगदाणे हे आहे, हे सगळे जे पदार्थ आहे ज्याच्यामुळे त्यांना शरीरात पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह हे सगळे जे घटक मिळणार त्यांच्या वाढीसाठी, गर्भातील वाढीसाठी किंवा बाळाच्या दुधासाठी, तर हे सगळे पदार्थ त्यांनी खाल्ले पाहिजे. त्याचबरोबर आपल्या किशोरी मुली आहे त्यांनीसुद्धा हे सगळे पदार्थ सेवन केले पाहिजे. आणि जे आपले वयस्कर लोक आहेत त्यांनी त्यांच्या वयानुसार त्यांना जे पचेल, जसं की साधं जेवण आहे त्यांच्यासाठी, ते त्यांनी ग्रहण केलं पाहिजे. आपली वेळोवेळी BP शुगरचे जे रुग्ण आहेत त्यांनी BP शुगर तपासली पाहिजे. तर ही सगळी माहिती देऊन आजचा जो वीरचंडी दिवस आहे तो समाप्त करण्यात येईल. अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ आपण इथे समाप्त करूया. परत भेटू आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व आशाताईंना नमस्कार.